एवढेच नाही, काही दिवसानंतर गॅस, पेट्रोल, डिझेल, रॉकेल, वीज हे सर्व संपणारे आहे. यावरती उपाय शोधणाऱ्या शिक्षणाची आज जगाला गरज आहे. आज कोणत्या शिक्षणाची गरज आहे? आज जगामध्ये लोकसंख्या वाढत चाललेली आहे, त्यामुळे घरं वाढत चाललेली आहे, गाड्या वाढत चाललेले आहे, रस्ते वाढत चाललेले आहे, धरणे वाढत चाललेले आहे, कंपन्या वाढत चाललेले आहे, पेट्रोल पंप वाढत चाललेले आहे, विमानतळ वाढत चाललेले आहे, म्हणजे जमीन गुंतत चाललेली आहे. जमीन काही वाढत नाही. काही दिवसानंतर राहणार कुठे? पिकवणार कुठे? खाणार काय? मग आज त्या शिक्षणाची गरज आहे. ते कोणते शिक्षण? आपल्याकडे आकाश भरपूर आहे, या आकाशामध्ये घरे बांधणाऱ्या शिक्षणाची गरज आहे. आकाशामध्ये कंपन्या स्थापन करणाऱ्या शिक्षणाची आज जगाला गरज आहे. पाण्यामध्ये घरे बांधणाऱ्या शिक्षणाची गरज आहे. एवढेच नाही, काही दिवसानंतर गॅस, पेट्रोल, डिझेल, रॉकेल, वीज हे सर्व संपणारे आहे. यावरती उपाय शोधणाऱ्या शिक्षणाची आज जगाला गरज आहे. कदाचित माझे हे वाक्य ऐकून आपल्याला हसू येईल किंवा तुम्ही मला मूर्ख ठरवाल, पण नाही, भविष्यात याच्याशिवाय पर्यायच नाही. असेच भविष्य नाथ महाराजांनी 450 वर्षांपूर्वी केले होते. त्या काळातील लोकांना ते खोटे वाटले, पण आज ते सत्य होत आहे. पूर्वी होते भविष्य केले, संती ते यथार्थ झाले, ऐकत होतो ते देखिले प्रत्यक्ष लोचनी. ते कोणते भविष्य? हरी पृथ्वीमध्ये दादा एका विपरीत होईला, बहीण भावा दोघांचा विवाह लागेला. पृथ्वीमध्ये दादा विपरीत होईल, बहीण भावामध्ये विवाह लागेल. 5 वर्षाची बाळा रथार मागेला, 6 वर्षाची नारी गर्भिण होईल. 5 वर्षाचे बाळा रथार मागेल, 6 वर्षाची नारी गर्भिण होईल. शकून सांगावयाले यमाई माझे नाव, यमाई माझे नाव दादा, यमाई माझे नाव. सकुन सांगावयाले यमाई माझे नाव, यमाई माझे नाव, यमाई माझे नाव. पृथ्वीमध्ये दादा एक विपरीत होईल, बहीण भावा दोघांचा विवाह लागेल. 5 वर्षाची बाळा भ्रतार मागेल, 6 वर्षाची नारी गर्भीण होईल. हे भविष्य नाथ महाराजांनी 450 वर्षांपूर्वी केले होते. त्या काळातील लोकांना खोटे वाटले, पण आज ते सत्य
होत आहे. तसे या सर्व संशोधनयुक्त शिक्षणाची आज जगाला गरज आहे. एवढेच नाही, आज प्रत्येक माणूस खोटे बोलतो, अत्याचार करतो, भ्रष्टाचार करतो, लुटमार करतो, खून करतो, अंधाधुंदी करतो, नाना प्रकारचे गुन्हे करतो. या सर्वांवरती आळा घालणाऱ्या शिक्षणाची गरज आहे. मग ते कोणते शिक्षण? आपण बोललेले जसे रेकॉर्डिंग करता येते, तसे आपल्या मनात आलेले विचार हे रेकॉर्डिंग करता आले पाहिजे, किंवा एक्सरे प्रमाणे त्याचे फोटो घेता आले पाहिजे, व्हिडिओ शूटिंग करता आली पाहिजे. आपल्या मनात आलेले विचार जर रेकॉर्डिंग करता आले, त्याचे फोटो घेता आले, शूटिंग करता आली, तर काहीच न करता जगातील सर्वच्या सर्व वाईट मार्ग आपोआप बंद होतील. आणि यामुळे